हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत। तर गुड मॉर्निंग सर्वांना। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। प्रत्येक माणसाला सन्मान आदर प्रतिष्ठा मिळावी असं वाटत असतं, पण हा आदर फुकट मिळत नाही। आपली वागणूक स्वभाव ह्या सवयी ठरवत असतात की लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतील। नकळत आपल्याला अशा काही वाईट सवयी लागलेल्या असतात ज्यामुळे समाजात आपल्याला कोणी किंमत देत नाही, पण काही माणसं असतात जी जिथं जातात तिथं त्यांना सन्मान मिळतो, कारण त्यांच्या वागण्यात काही खास सवयी असतात। या सवयी आपल्याही अंगी असल्या तर लोक आपल्याकडे आदराने पाहतील। चला तर मग जाणून घेऊया अशा काही टिप्स ज्या आपल्याला समाजाच्या नजरेत मोठं करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शब्दाचा सन्मान ठेवा। तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही, म्हणून नेहमी बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला। बोलण्यामध्ये नम्रता समजूतदारपणा असू द्या। आरडाओरडा शिवीगाळ खोटं बोलणं आदर मिळवून देत नाही। समोरच्याचं मन जपून बोला। शिवीगाळ करू नये कुणालाच। किती जरी राग आला, किती जरी तुम्ही बरोबर असाल आणि समोरचा चुकीचा जरी असेल तरी त्याच्यासोबत नम्रतेनेच बोला। शिवीगाळ केल्याने काय होतं, आपण किती सभ्य आहोत हे यावरून ठरत असतं। आणि बोलताना कोणाशीही असो लहान मोठ्यांशी अपमानास्पद भाषेत बोलू नये। शब्दामधूनच आपली प्रतिष्ठा ही दिसत असते, ही प्रतिष्ठा राखा। हळूवार आणि शांततेत बोलणाऱ्यांना लोक ऐकतात, आरडाओरडा करणाऱ्यांना टाळतात। संवाद हा साधताना भावनांना वाट करून द्या, पण अति नको। तुमची भाषा हीच तुमच्यावर झालेले संस्कार ठरवते। दुसरा आहे प्रामाणिक राहा। फसवाफसवी करू नका। खोटारडे आणि कपटी लोक कोणालाच आवडत नसतात। प्रामाणिक माणसाला जरी उशिरा आदर मिळाला तरी तो जास्त काळ टिकणारा असतो। फसवणूक करून मिळवलेली यश प्रतिष्ठा ही क्षणभंगूर असते। स्वतःची चूक मान्य करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा होतो। ज्याच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतात त्यालाच समाजात स्थान मिळतं। प्रामाणिक माणसाच्या सोबत लोक निर्धास्त राहतात। बोलणं आणि कृती यात ताळमेळ ठेवा। लहान सहान फसवाफसवी ही तुमच्या विश्वासार्हतेवर परिणाम करतात। ज्याचं मन आणि वागणं पारदर्शक असतं ना, त्याचं नाव लोक मोठ्या मानाने घेतात। तिसरं आहे जबाबदारी स्वीकारा। पळ काढू नका। काम पडल्यावर गायब होणारे लोक फसवे असतात। चुका घडल्या, अडचणी आल्या तरी त्याची जबाबदारी घ्या। आपण केलेल्या कृतीसाठी दुसऱ्याला दोष देऊ नका। प्रामाणिक माणूस जबाबदारी पेलतो, कमजोर माणूस जबाबदारी टाळतो। समस्या येतात पण त्यावर उपाय शोधणं महत्त्वाचं असतं। आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या तरच लोक आपल्यावर विश्वास ठेवतात। कठीण प्रसंगी जबाबदारी घेतली की लोक तुमच्यावर अवलंबून राहतात। अडचणीच्या वेळी पळून जाणाऱ्या माणसाला कोणी विचारत नाही। स्वतःची चूक कबूल करणं ही पण एक मोठी जबाबदारी आहे। ज्याला जबाबदारीची जाणीव असते तोच समाजात मोठा ठरतो आणि मोठा होतो। चौथं आहे दुसऱ्याचा सन्मान ठेवा। आदर मिळवायचा असेल तर त्याआधी आपण समोरच्याला आदर द्यायला हवा। लोकांचा कमीपणा काढणारा स्वतःही लहानच राहतो। वय, पद, जात, लिंग न पाहता सगळ्यांशी आदराने वागा। दुसऱ्याचं कौतुक करताना हात आखडू नका। ज्याला मोठं व्हायचं असतं तो दुसऱ्यांना लहान समजत नाही। विचार वेगळे असले तरी शिव्याशाप देऊ नका। गर्विष्ठ माणूस एकटा राहतो, नम्र माणसाला मात्र जग साथ देतं। स्वतः मोठं होण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचू नका। पाचवं आहे वेळेची किंमत लक्षात घ्या। वेळेचा अपमान करणारा माणूस स्वतःच अडचणीत पडतो। स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वेळेचा आदर करा। उशिरा पोचणं, काम टाळणं, घोळ घालणं हे आदर मिळवून देत नाही। वेळेवर काम करणाऱ्या माणसाला लोक मानतात। आळस, टाळाटाळ करणाऱ्या लोकांना कोणी गांभीर्याने घेत नाही। जीवनात यश मिळवायचं असेल तर वेळेचं
व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. सतत व्यर्थ गप्पा, सोशल मीडिया यावर वेळ वाया घालवू नये. कारण वेळेचे पक्के असतात त्यांना जबाबदाऱ्या मिळतात. नंतर करू हा विचार तुमच्या प्रगतीला आणि तुम्हाला मिळणाऱ्या आदराला बाधा आणतो. वेळ हीच खरी संपत्ती आहे. तिचा योग्य उपयोग करा आणि योग्य वापर केल्याने आपल्याला यश हे नक्कीच मिळेल आणि प्रगतीसुद्धा नक्कीच होईल. 6वा आहे गरजवंताला मदत करा. यामुळे समाजात आपला मान वाढतो. संकटात सोबत राहणारा माणूस लोकांच्या हृदयात घर करतो. मदत करताना अपेक्षा ठेवू नका, ती मनापासून करा. स्वतः संकटात असताना दुसऱ्याला मदत करणारे खरे मोठे असतात. कधी ना कधी आपल्याला देखील आपल्याला देखील लागेल मदत. कायम लक्षात ठेवा, म्हणजे समाजात चांगुलपणा टिकवायचा असेल तर परस्पर सहकार्य करणे गरजेचे आहे. आपण जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा ज्यावेळी आपण संकटात असू त्यावेळी आपल्याला सुद्धा मदतीचा हात हा नक्की येतो. आणि ह्या ज्या आपल्यामध्ये ज्या सवयी असतात त्याच सवयी आपल्याला समाजामध्ये एक वेगळी जागा निर्माण करून देतात आणि समाजाच्या नजरेमध्ये आपला आदर हा टिकून ठेवतात. आय होप तुम्हाला या ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सर्व काही आवडल्या असतील. आवडल्यास तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत जा. लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर भेटू अशाच परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर.